माझा कॉन्स्टिपेशनवरचा पहिला व्हिडिओ पाहिलाच असेल, ज्यामध्ये मी याचे परिणाम आणि सिरियसनेस एक्सप्लेन केले आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला देणार आहे 21 दिवसांचं चॅलेंज विथ जस्ट 5 सिम्पल रूल्स. नेटवर खूप ऑप्शन्स आहेत, नवीन रेसिपीज, पावडर्स, रेमेडीज, पण खरं सांगायचं तर कन्सिस्टन्सी बीट्स एव्हरीथिंग. चला मग सुरू करूया. रूल नंबर 1, स्टार्ट युअर मॉर्निंग राईट. म्हणजे काय? सकाळी उठल्यावर 2 ग्लास कोमट पाणी. सोपं आहे ना? 400 ते 500 ml फक्त. रूल नंबर 2, नॅचरल गट ॲक्टिव्हेटर. म्हणजे काय? 5 ते 6 काळे मनुके भिजवलेले, शक्य असेल तर 1 ते 2 अक्रोड त्याबरोबर घेतले तर जास्त चांगलं आहे. रूल नंबर 3, 1 फ्रूट डेली. दिवसातून एकदा कोणतंही फळ पण सालासकट घेणं गरजेचं आहे. रूल नंबर 4, फायबर बॅलन्स. स्पेशली जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सोबत फायबर गरजेचंच असतं. म्हणजे काय? काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, दलिया, हिरवी पालेभाजी. रूल नंबर 5 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय? वीकली गट सपोर्ट रुटीन. म्हणजे आठवड्यातून 3 वेळा दही किंवा ताक, आठवड्यातून 3 वेळा सलाड. आता तुम्हाला वाटेल हे तर खूप सोपं आहे, साधं आहे, पण प्रश्न आहे, तुम्ही हे रोज करू शकता का? रोज नवीन रेसिपीज करणं तर शक्य नाही, की सिम्पल रुटीन मेंटेन करणं जास्त प्रॅक्टिकल आहे, हो ना? लक्षात ठेवा, डिसिप्लिन इज द रिअल ट्रीटमेंट. हे 5 रूल्स न चुकता 21 दिवस फॉलो करा. जर तुमच्या बॉडीने रिस्पॉन्ड केलं तर समजा तुमची गट मोटिलिटी अजूनही स्ट्रॉंग आहे. मग हळूहळू तुमच्या आवडीप्रमाणे डाएट बदल करा. पण 21 दिवसात फरक नाही पडला तर इग्नोर करू नका. प्रॉपर डॉक्टर कन्सल्टेशन घ्या पुढच्या कॉम्प्लिकेशन्सना टाळण्यासाठी. तर सुरू करा तुमचा 21 दिवस चॅलेंज आजपासून.